दादांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये व्यक्तिगत पातळीवरती मला कधीही एकही 0% त्रास दिला. पण आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये संबंध चांगले होते. त्यांनी आमचा कधी द्वेष केला नाही आणि आम्ही त्यांचा कधी द्वेष केला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर पाटसकर आपल्याबरोबर आहेत. खरं तर 22 जुलै हा अजित पवारांचा वाढदिवस, पण यावेळी अजित पवारांची जयंती साजरी करण्याची वेळ आली. सुधीर पाटसकर खरं तर विरोधी पक्षातले, परंतु नेमकं त्यांचं आणि अजित पवारांचं काय नातं होतं ते आपण जाणून आहोत. वकील साहेब, साधारणपणे अजित पवारांचं तुमचं, कारण तुम्ही तर बारामतीत होतं, माझी आणि अजितदादांची 1987 म्हणजे 86-87 सालापासूनची चांगला परिचय. म्हणजे त्याच्यामध्ये अजितदादा त्यावेळेस छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते आणि नंतर मग दादांनी बारामतीमध्ये येऊन बसायला सुरुवात केलेली होती आणि मग त्या याच्यामध्ये दादा मग पुढं PDCC बँकेमध्ये संचालक झालेले होते आणि मग त्या कालावधीमध्ये आम्ही आमचं गोकुळवाडी तरुण मंडळ, त्या तरुण मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षी 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंदांची जयंती आणि आपले सुभाषचंद्र बोस या तिघांच्या याच्या निमित्तानं आम्ही मॅरेथॉन घ्यायचे आणि त्या मॅरेथॉनच्या स्पर्धेला अजितदादा हे प्रमुख पाहुणे, त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला होता. तेव्हापासून अजितदादांचे आणि आमचे संपर्क सुरू झाला. संपर्क झाला, पण तुम्ही खरं तर विरोधी पक्षात, अशा वेळी ते कसं नातं होतं? हा नाही, अजितदादांची पहिली निवडणूक जी झाली ती लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर मग राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या पद्धतीने ते कार्यभाग सुरू झाला. परंतु त्यांचे आणि माझे फरक बघा की आम्ही त्यावेळेस जे काही कामकाज करत होतो तर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विचाराने आम्ही कामकाज करत होतो आणि ते पुरोगामी म्हणा किंवा ते म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचे आणि आमचे विचार जुळत नव्हते, मन जुळत नव्हते, परंतु आमच्यामध्ये म्हणजे मैत्री नाही, पण आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये संबंध चांगले होते. त्यांनी आमचा कधी द्वेष केला नाही आणि आम्ही त्यांचा कधी द्वेष केला नाही. त्याचं कारण असं की आम्ही काय त्यांच्या पार्टीमध्ये नव्हतो, बाबा मला त्यांनी मग कुठलं पद दिलं नाही म्हणून आम्ही अजितदादांच्या विरोधात होतो अशातला भाग नाही. म्हणजे मी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अत्यंत नम्रपणे कोणाचाही कमीपणा न करता, म्हणजे आपण जर बघितलं की आता बारामती तालुक्यामध्ये अजितदादांचे जे कोण विरोधक आहेत त्यातले 90% विरोधक हे पूर्वी अजितदादांचे सहकारी, त्यांच्या पक्षात पवार साहेबांच्या पक्षात कामकाज केलेले आहेत आणि माझ्यासारखे अगदी 2-4 लोक आता राहिले असतील. म्हणजे त्यावेळेस मी असेल, हनुमंतराव कोकरे असतील, दाते वकील असतील, दिलीप खारतोडे असतील, असे हाताच्या बोटावरती मोजावेत असेच लोक आम्ही फक्त त्यांचे राजकीय तात्विक विरोधक होतो. म्हणजे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये त्यांनी आम्हाला मग काय दिलं नाही ना, मग चला दादाच्या विरोधात, अशातनं आम्ही नव्हतो. किंबहुना मी दादा राजकारणात येण्याच्या आधीपासून आम्ही शिवसेनेचं कामकाज करतो. म्हणजे राजकारणामध्ये आम्ही आधी आलो, दादा नंतर आलेलो. अशी कटुता कधी आली का? आरोप करायचा तुम्ही बऱ्याचदा विरोधी गटात असायचा. नाही बघा, तुम्हाला आम्ही दादांच्या वरती वैयक्तिक आरोप कधीच केले नाही. त्यांचे जे आरोप होते त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल होते, त्यांच्या हाताखालची जी काही लोक असतील त्या लोकांनी, जे शेवटी असे की दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्या संस्था कामकाज करत होत्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या, त्यामुळं त्यांच्याकडून ज्या काही चुका होत होत्या त्याचं नैतिकतेने जबाबदारी त्यांची होती. म्हणूनच आम्ही दादांच्या विरोधामध्ये त्या धोरणात्मक गोष्टीबरोबर विरोधात होतो. म्हणजे आपण जर असं म्हणलं की एखाद्या क्रिकेटची टीम असते, त्या टीममध्ये जर कॅप्टन 0वरती बाद झाला आणि तो वर्ल्ड कप जिंकला तरी वर्ल्ड कप जिंकलेला घ्यायला तोच जातो. तशाच पद्धतीने इथं घडणाऱ्या ज्या बारामतीतल्या त्यावेळेसच्या त्यांच्या संस्थांमधल्या ज्या काही गैरकारभार असतील, गैर गोष्टी असतील, त्याची नैतिक जबाबदारी दादाची आहे असं समजून आम्ही दादांच्या विरोधामध्ये सांगत होतो, बोलत होतो. मला एक सांगा, दादांचा कुठला गुण तुम्हाला आवडायचा आणि कुठले गुण नाही आवडायचे? नाही बघा, मी असं एक म्हणेल की दादांच्या मध्ये, म्हणजे आता तसं जर म्हणलं तर दादांच्या आणि आमच्या वारंवार गाठी भेटी मिटिंग असं कधीच काय होत नव्हतं. बरोबर. याचं कारण असं की तो काळ असा होता की दादा इतक्या त्यांच्या कामाच्या मध्ये व्यापामध्ये होतो
आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन जावं असे आमच्याकडे लोक काम आणत नव्हते. प्रश्न असे की आपण हा म्हणजे बरोबर. वस्तुस्थिती अशी की आपण जातो कशासाठी माझं माझ्याकडे 10 लोक आलेत आणि त्यांचा हा प्रॉब्लेम आहे, तर ते लोक आमच्याकडे ते असं येतच नव्हते. येऊन जाऊन ज्या लोक सगळीकडे थकलेले असायचे आणि शेवटचा संघर्षाचा विषय असेल त्यावेळेस लोक आमच्याकडे यायचे. मग आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे कोतीप्रमाणे आम्ही आमचे संघर्ष करत होतो. खूप विरोध झाला मधल्या काळामध्ये, तुम्ही विरोधक म्हणून भूमिका बजावली, पण शेवटच्या काळामध्ये तुम्ही काही वेळा पाठिंबा पण देण्याची तुमची नाही आता बघा तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणजे एकंदरीत दादांचा कारभाराबद्दल किंवा ह्याच्याबद्दल काय झालं की जसा दादांचा व्याप वाढला तसं त्यांचं बारामतीतल्या त्यांच्या असणाऱ्या अनेक संस्थांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्या ह्याच्यामधनच फक्त मतभेद झाले, वाद आमचे त्याचे कधीच झाले नाहीत. म्हणजे तुम्हाला अत्यंत मी चांगल्याने सांगेल की आपण जसं म्हणतो तसं दादांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये व्यक्तिगत पातळीवरती मला कधीही एकही 0% त्रास दिला आणि मी पण त्यांचा कुठंतरी अपमान होईल, कुठंतरी त्यांना चुकीचं होईल असं आमच्याकडनं देखील कधी म्हणजे बाबा त्यांच्या घरासमोर गेलोय आणि तिथं उपोषण केलंय, व्यक्तिगत पातळीवरती आम्ही कधीही चुकीचं त्यांच्याशी वागलो. मला एक शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की अजित पवार गेल्यामुळं काय नेमकं गमावलं गेलंय ते विरोधी पक्षाच्या दृष्टीने पण आणि एकूण, तुम्हाला मी राजकारणात एक सांगतो, बारामतीमध्ये आता उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे. पूर्वी अजितदादा असताना ठीक आहे कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारची होती. आता गुन्हेगारी डोकं वर काढायला लागलेलं आहे आणि बारामतीच्या विकासाबाबत लोकांच्या मनामध्ये शंका आहेत आता. परंतु आदरणीय वहिनी कशा प्रकारे कारभार करतात याची चुणूक आपल्याला काही दिवसातच चांगली जर मिळाली तर मग शेवटी असं आहे की गेलेल्या माणसाचं दुःख शैली असतं, परंतु जर वहिनी साहेबांनी जर ती पोकळी भरून काढली तर लोक असं एकच म्हणतील ठीक आहे दादांचा सार्थ वारसा वहिनीने चालवला असं देखील लोक म्हणतील. तर ते होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर. गेली अनेक वर्षे विरोधक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. अजित पवारांबद्दल त्यांची काय मतं होती ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतली.